सामन्यातील सामनावीर 4 चेंडूत 8 धावा, एक षटक हाताळत असताना 7 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. तर तो सामनावीर मिस्टर शुभम इंगळे. चला आपण टॉस का बॉक्स मध्ये या सामनावीर पुरस्कार स्वीकारा शुभम इंगळे. अमोल आणि आदित्य सलामीची जोडी, गोलंदाज सुयश सोनावणे. डावकर हाताचा गोलंदाज यावेळी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूचा प्रवास पाहतोय. धन्यवाद राकेश सर. या सामन्यात ज्यांचा आपण आवाज ऐकला राकेश शिंदे. पुन्हा एकदा मी समालोचक समीर राणे, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत, मनापासून धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती दुहेरीचा फटका. सामन्यासाठी पंच प्रजेश रावले सर, त्यांच्या साथीने दत्ता गावडे सर. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या. सांघिक धाव फलकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर घेतल्या 2 धावांनी सांघिक धाव संख्येचा श्री गणेशा. पुन्हा अकुटपे चेंडू, याच्यावरती मात्र सुरेख फटका. उडी 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 और क्षेत्ररक्षक के हाथ में जाके गिरी. पाई गडी बाद होगा. क्षेत्ररक्षकाचा दर्जेदार क्षेत्ररक्षण संपूर्ण आजच्या दिवसातला झेल म्हणावा लागेल. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे बोललं तरी वावग ठरणार नाहीये. ऐकूया डीजे मिलन मेस्त्री, बॉस के बॉस मिलन बॉस. पुन्हा एकदा गोलंदाज आपली मात्र सुरेख. यावेळी नजाकत दाखवले गेले, परंतु क्षेत्ररक्षक जेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. कुणाल आल्या पावले माघारी. एका प्रवेशाचा ब्रह्म राक्षस कुणाल जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या खुर्चीचा मानकरी. 2 सफलता. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करताना सुयश सोनावणे डीजे. आजचा हा व्हिडिओ एडिट झाला पाहिजे यार सचिन साठी खरोखर. कारण वाढदिवसा दिवशी काही विक्रम करायचे असतात, तो विक्रम करून दाखवलाय सचिनने. गडी बाद केलाय, झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज हर्ष आसावले. अकुटपे चेंडू, या चेंडूवर फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आलाय. गडी बाद होण्याचा नित्यक्रम. यावेळी देखील आल्या पावले माघारे. दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाज सुयश सोनावणे. ऐकूया पुन्हा एकदा मिलिंद मेस्त्री, बॉस के बॉस डीजे मिलिंद बॉस. ठीक असेल मैदानावरती साध्य होईल का? चला नवीन फलंदाज लवकर मैदानात चला. सम्मेद ठवरे नवीन फलंदाज. स्ट्राइक एंड वरती खेळावा लागेल. इथून पुढे डावाला सावरायचं आहे. आपल्या संघासाठी संकट मोचक तारणहार म्हणून उभा ठाकावा लागेल. फलंदाज संकेत याला सम्यक ठवरे स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज रफ्तार के साथ चले है ऑन अ ट्रिक. गोलंदाज सुयश सोनावणे. अल्टीपल्टीचा प्रयास.
लंगलटी आलाय, लागला तर आघात, नाही तर बरबाद. लेग बाईचा इशारा निश्चितपणे सरांचा येईल. यस, लेग बायचा इशारा. लेग बायच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती घेतली गेली एक धाव आणि एका धावेने संघिक धावफलक 3 गडी बाद 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ माघारी, पहिल्या षटकाचा खेळ माघारी पडलाय. 7 धावा धावफलकावरती. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपणास वारंवार सूचना केली जाते, सामना फास्ट घ्यायचा आहे, कारण यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे. त्यामुळे बॅड लाईटचं कोणतंही अपील स्वीकारलं जाणार नाहीये. दर्जेदार कामगिरी गोलंदाज सुयश सोनावणेची. तब्बल 3 गडी बाद केलेत, फक्त 7 धावा खर्च केलेत, 6 धावा खर्च केल्यात. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव, 7 धावा धावफलकावरती. वैभव भद्रवाड, पहिला चेंडू अवांतर. तुझी निराशाजनक सुरुवात वैभव भद्रवाडची आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती पहिला चेंडू दिशाहीन हाताळला गेलाय. अवांतरचा इशारा पंच दत्ता गावडे सर यांच्याकडून आलाय. अवांतर धावेने सांघिक धाव संख्येत भर पडेल. 8 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण मैदानात पाहतोय. यावेळी मात्र आडव्या हाताने गोलंदाजी केली गेली आहे. निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतरचा चेंडू निर्धाव. वापसी करणारी गोलंदाजी ही वैभव भद्रवाडीची आपण पाहतोय. आदित्य, यार आदित्यला स्ट्राईक गरजेचं आहे, कारण ज्यावेळी सर नाणेफेक केली गेली त्यावेळी आदित्यने सांगितलंय आम्हाला सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. परंतु पाहावं लागेल, या सामन्यात पडझडीने सुरुवात झाली. आकुटप्प्या चेंडू, यावेळी सन्मान दिलाय. ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचा होता, कारण हा चेंडू सहजासहजी फलंदाज सोडत नाही. रनिंग बिटवीन द विकेट पहा. 2 फलंदाजांमध्ये असलेला ताळमेळ आणि आदित्यचं चपळाई पहा. हरण्याच्या वेगाने ही धाव घेतली गेली आहे. 2 धावांनी सांघिक धावफलक 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुरेख कामगिरी मैदानात फलंदाज गोलंदाज यांच्यामध्ये पाहायला मिळते. इथून पुढे डावाला सावरायची जबाबदारी आदित्य आणि समेश या दोघांवरती. यावेळी मात्र सुरेख फटका, क्षेत्ररक्षक जेल खाली. अजून एक गडी होईल बाद. 4 गडी बाद होत आहेत. काय गोलंदाजी चालली आहे. संध्याकाळच्या सत्रात गोलंदाजांनी प्रभावित केलाय. सावंत साहेब देखील आमचे 12वे खेळाडू आहेत, या ठिकाणी टाळ्यांचा गजर करतायत, म्हणजे प्रोत्साहित देखील करतायत आपल्या क्षेत्ररक्षकांना. नवीन फलंदाज चॉकलेट बॉय मैदानाच्या दिशेने तेजस मुंडे. धावफलक 10 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज तेजस मुंडे. चला तेजस साहेब, आपल्याला सामना फास्ट घ्यायचा आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे आदित्य. अजूनपर्यंत एकही चेंडू खेळला नाही आहे. 9 चेंडू फलंदाज येत आहेत जात आहेत, हे चित्र आदित्य पाहत राहिलाय. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. बॉक्स अँड ड्रमची आठवण करून देणारा हा फटका होता, फलंदाज तेजसच्या बॅटमधून आलेला. 1 धाव मिळते. एका धावेने सांघिक धावफलक 11 धावा. तब्बल 10 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर स्ट्राईक मिळाली आहे. फलंदाज आदित्य आला. आदित्य आता शांत बसणारा नाहीये. आदित्यने सर्व काही पाहिलंय. SSPM ब्लास्टर संघाच्या क्षेत्ररक्षकांनी जेव्हा जेव्हा गडी बाद झालेत ना, तेव्हा तेव्हा जल्लोष केलाय, मैदानात सेलिब्रेशन केलाय. परंतु आता आपल्या डगआउट मध्ये सेलिब्रेशन करायला भाग पाडेल आदित्य. त्यावेळी सुरेख फटका, टेनिस क्रिकेटची नजाकत वाढवणारा हा फटका, नजाकत दाखवणारा हा फटका, सौंदर्य वाढवणारा फटका. 1 धाव मिळते. एका धावेने सांघिक धावफलक एका डजनावरती, धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 मधील क्रमांक 6 चेंडू घेऊन गोलंदाजीचे, म्हणजे अर्थातच षटकाची सांगता करणारा चेंडू असेल वैभव भद्रवाड. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय मलिंगा स्टाईलने गोलंदाजी. त्यावेळी मात्र सुरेख फटका, ये गेंद उड़ी 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 और सीधी स्टैंड में जाके जिड़ी. ओहो, उड़ाया. पूरे 6 मिलेंगे भाई. 6 धावा, 6 धावांनी सांघिक धावफलक 18 धावा. ओहो, आपल्याला ऐकायला मिळणार आहे दिनांक 27, 28, 1 ओहो साठी प्रसिद्ध असणारे हिंदी समालोचक मिस्टर कृष्णा देवजी सर दिनांक 27, 28, 1 या तारीखला या स्पर्धेला भेट देणार आहेत. षटकाची सांगता निरोप दिला गेलाय. गोलंदाज वैभव याला सांघिक धावफलक तब्बल 18 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ माघारी पडलाय. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो. नवीन गोलंदाज ओमकार देवसरकार.
2 षटकांचा खेळ माघारी पडलाय. 12 चेंडूत 18 धावा टोकल्या गेल्या, 4 गडी बाद झालेत. नवीन गोलंदाज आलाय ओमकार देवसरकर. सुरुवातीपासून कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज सुयश सोनावणे, नंतर वैभव भद्रवाड, नंतर दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी ओमकार देवसरकर. स्ट्राइक एंड वरती आदित्य निकम, जागा बनवून खेळलेला हा फटका तर फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय. यावेळी मोठं सेलिब्रेशन मैदानात आपण पाहणार आहोत. सेलिब्रेशन मैदानात क्षेत्ररक्षक आहे पार्थ, 2 झेल टिपलेत पार्थ याने. खरोखर ऐकूया डीजे मिलन बॉस के बॉस मिलन. चेहऱ्यावरती नाराजी पाहायला मिळते. थोडंसं खिन्न वजनाने तंबूच्या दिशेने आलाय. त्यावेळी वैभव आल्या ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला टोलवायचं होतं. हा इरादा मात्र फसलाय. निर्धाव चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजी ओमकार देवसरकर. ओमकार आता थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती ओमकारला सफलता मिळाली आहे, त्यामुळे आत्मविश्वास प्रबळ झालाय आणि प्रबळ झालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती येणारे 4 चेंडू हाताळले जातील. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 3 मधील क्रमांक 3 चेंडू हा निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार. त्यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. फलंदाच्या बॅट मधून 1 धाव घेतले गेले. एका धावेने संघिक धावफलक परावर्तित होईल. 19 धावा धावफलकावरती. तब्बल 4 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर 1 धाव घेतली गेली आहे. 3 चेंडू हे सुरुवातीचे म्हणजे पूर्वार्धाचा विचार केला तर 1 गडी बाद केला. एकही धाव खर्च केला नाहीये. उत्तरार्धातील पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली गेली आणि स्ट्राइक एंड वरती ज्याने शेवटच्या चेंडूवर षटकार टोकला होता तो तेजस मुंडे. स्ट्राइक एंड वरती चॉकलेट बॉय तेजस मुंडे. अकू टप्प्या चेंडूवरती पुन्हा एकदा तोच फटका. क्षेत्ररक्षक पार्थ आलाय. पुन्हा एकदा आज पार्थने हाताला फेविकॉल चिपकावून आलाय. ये फेविकॉल का मजबूत जोड़ है भाई. ये छोड़ने वाला नहीं है, ये रोकने वाला को बाहर का रास्ता दिखाने वाला है. ऐकूया डीजे मिलन बॉस के बॉस मिलन बॉस. अतिशय खालावलेली कोमेजलेली बलंदाजी आपण मैदानात पाहतोय. अकू टप्प्या चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय. निर्धाव चेंडू झालाय. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ माघारी. संघिक धावफलकाचा विचार केला. 19 धावा 6 गडी बाद झाले आहेत. कुठेतरी खालावलेली फलंदाजी ही नाणेफेक जिंकल्यानंतर आपण फलंदाजी का स्वीकारली. कुठेतरी घेतलेला निर्णय अंगलटी आलाय. संघिक धावफलक स्थिरावलाय 19 धावांवरती. 3 षटकांचा खेळ माघारी म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर असेल. पुढचं षटक हे चॅलेंज षटक असेल. गोलंदाजच्या मार्कवरती सुयश सोनावणे. चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न झालाय. त्या चेंडूवर धाव मिळणार नाहीये कारण फलंदाजाने टान्स घेतला नव्हता. निर्धाव चेंडू आलाय. कोणतीही धाव नाहीये. फलंदाज चेंडू सोडून देण्याच्या स्थितीत होता, त्यामुळे कोणतीही धाव नाही आहे. चेंडू निर्धाव आलाय. षटक क्रमांक 4 मधील क्रमांक 1 चा चेंडू हा मात्र निर्धाव हाताळला गेलाय. सुयश सोनावणे. यावेळी पहा चेंडू सोडून दिला गेलाय. बॅकफुटला जात पंच करायचं होतं. निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडू हाताळले गेलेत. एकही धाव नाही आहे. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय सुयश सोनावणे याला. सुरुवातीचे 2 चेंडू हे डॉट आलेत. निर्धाव आलेत. कोणतीही धाव नाही आहे चेंडूंवरती. टिंब चेंडू. त्यावेळी मात्र सुरेख फटका. लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. परतीची फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु पहा हा ना करता नो स्ट्राइक एंड वरती फेक होणं खूप गरजेचं आहे.
पर तोपर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती घडामोड घडली आहे असा गोलंदाजांचा इशारा आहे. तिसऱ्या पंचांची मदत, तिसऱ्या पंचा गौरव शेट्टी सार. Yes, decision wicket. होईल बाद. नॉन स्ट्राईक एंड वरती घडामोड घडली आहे. अजून एका गड्याचं होतंय पतन. फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात हा ना करता करता 19-20 का मामला. मैदानावरती फलंदाज डेंजर झोनच्या दिशेने बाद होऊन परततोय. बाद झालेला फलंदाज वैभव भांगार. चला नवीन फलंदाज, चला लवकर मैदानात. नवीन फलंदाज अक्षद मोगरे. सांघिक धावफलक आतापर्यंत विचार केला 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी मात्र बॅटची कट, थर्डमॅन क्षेत्रात झालं फंबलिंग. फक्त एकच धाव देऊन जाईल आणि एका धावेने सांघिक धावफलक 21 धावा. चॅलेंजिंग ओव्हर आहे. यावेळी मात्र मोठे फटके येणं गरजेचं असेल. या षटकात आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजांनी. 4 चेंडू हाताळले आहेत. पुढील चेंडू गोलंदाज सुयश सोनावणे याचा. त्यावेळी मात्र फ्रंट फुटला जात पंच करायचं होतं. स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास घडवून आणायचा होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय. हा चेंडू खेळण्याजोगा होता. फलंदाज तन्मय याला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू निर्धाव हाताळले जाते. षटकाची सांगता होते या षटकात फक्त 2 धावा म्हणजे एकच धाव मिळेल. एक धाव कमी केली जाईल. 20 धावा धावफलकावरती. चॅलेंजिंग ओव्हर होता. चॅलेंजिंग षटकात तुम्ही फक्त 2 धावा केल्या आहेत. त्यास बरं झालं जास्त धावा केल्या नाहीत. तर 7-8 धावा केल्या असत्या तर आपल्याला आदित्य पुन्हा एकदा टेन्शन मध्ये पाहायला मिळाले असते. बरं झालं फक्त 2च धावा केल्यात म्हणजे एकच धाव कमी होईल. एका धावेर कमी झाल्यानंतर सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावरती. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज आल्या आल्या फलंदाजाने सुरेख फटका टोलावलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूने चकवा दिलाय. बॅकअप आहे. परतीची फेक देखील झाली आहे. 2 धावा आणि पुन्हा एक धावा. हे पंबलिंग. पंचांना डोक्यावर हात घ्यायला भाग पाडणार हे पंबलिंग मैदानात. बाकी कसलं टेन्शन नाहीये पंचांना. वेळेत सामना संपला पाहिजे आणि या ठिकाणी 3 धावा घेतल्या गेल्या. 3 धावांनी सांगितलं धावफलक 23 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल मैदानात. यावेळी मात्र बॅटची कट घेत चेंडू गली रिजन मध्ये प्रवेश करतोय. एकच धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने सांघिक धावफलक 24 धावा. आता एका धुक्याने भागणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके हे खेळावे लागतील मैदानावरती. आश्वासक धावफलक उभा राहावा लागेल. जर तुमच्या क्षमता असेल कमी धावांमध्ये प्रतिस्पर्धा संघाला रोखण्याची तर ठीक आहे, परंतु आपण जर विचार केला तर मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का पाहावं लागेल. नकार आलाय. एकच धाव. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 25 धावा धावफलकावरती. 7 गडी बाद झाले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला SSPM स्ट्रायकर संघाचा तर सर्व खेळाडूंना फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थेट फेक झाली आहे. बॅकअप देखील नाही आहे आणि 3 क्षेत्ररक्षकांना चकवा दे. चेंडू घोषांकित क्षेत्रात. एकूण या चेंडूवरती 4 धावा मिळतील. एक रन शॉट. पंच ब्रजेश रावले यांच्याकडून 1 रन शॉट म्हणजे 3 धावा मिळतील. 3 धावांनी सांघिक धावफलक 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा रिव्ह्यू लॉस झालेला आहे सर त्या टीमचा. ओके, कंटिन्यू राहील मॅच. यावेळी मात्र अवांतर 1 धाव मिळाली आहे. चला ठीक आहे. यापूर्वीच्या चेंडूवरती शॉर्ट रन आला होता तो या चेंडूवरती गोलंदाजाने दिलाय प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्येत 1 ने भर. 29 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. धीम्या गतीने चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजाला जो वेग अपेक्षित होता त्या वेगात चेंडू आला नाही आहे.
एक धाव, एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 30 धावा धावफलकावरती 7 गडी बाद झाले आहेत. शेवटच्या अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा. स्ट्रायकिंगला फलंदाज तयार, मोठ्या फटक्याच्या तर तयारीत आहे. मोठा फटका आलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, गडी होईल बाद. या सामन्यात कौतुक करावं लागेल सावंत साहेब, सर्वांनी झेल टिपलेत. खरोखरच सुरेख कामगिरी तुमच्या सर्व क्षेत्ररक्षकांची. चला क्षेत्ररक्षण सर लवकर सजवा. आता ज्या संघाने फलंदाजी केली आहे SSPM स्ट्रायकर्स, विनंती आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. खरोखर वाकण्याजोगी क्षेत्ररक्षण. पार्थचं देखील 3 झेल टिपलेत पार्थने. 30 चेंडूत 31 धावांचा पाठलाग करायचा, 30 ला करायचे आहेत 31. कशा प्रकारे असेल पाठलाग, ऐकूया आवाज मिस्टर राकेश शिंदे सर. तोपर्यंत आजच्या दिवसात सर्वांना टाटा, गुड बाय, शुभरात्री. थँक्यू डीजे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता SSPM डेव्हिल्स आणि SSPM टायटन्स या दोन संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक 9:15 वाजता नाणेफेक केली जाईल. 9:30 ला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. SSPM डेव्हिल्स आणि SSPM टायटन्स आपला रिपोर्टिंग टाइम आहे सकाळी ठीक 9 वाजता. हा सामना झाल्यानंतर सर्व स्टुडंट 6च्या 6 संघातील सर्व खेळाडू सर्वांना विनंती, सर्वांनी आतमध्ये जायचं आहे, कोणीही बाहेर थांबायचं नाहीये. हॅलो, थँक्यू समीर राणे. मैदानावरती चालू असलेला सामना एकतर्फी लढत. एका साईडला विचारमय हा करावा लागतोय तो SSPM मेडिकल कॉलेज लाईफ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून SSPM चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण अनुभव पाहत आहे. आजचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसात अंतिम सामना हा मैदानावरती रंगतोय. म्हणजे आजच्या दिवसातील शेवटचा सामना हा 7वा सामना मैदानावरती रंगतोय. रंगतदार सामना होईल यात काही शंका नाही. एका साईडला 30 चेंडू 31 धावांचं हे उद्दिष्ट, कारण ज्यावेळी कमी उद्दिष्ट असतं त्यावेळी सामना हाय व्होल्टेजचा असतो असं म्हटलं जातं. क्रिकेटला जर तरचं महत्व नसतं. क्रिकेटचा चेंडू जोपर्यंत अंतिम मैदानावरती टाकला नाही तोपर्यंत भागीत करणं हे चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे 30 चेंडू 31 धावांचं उद्दिष्ट स्ट्रायकिंगच्या दिशेने फलंदाज हा सज्ज होतोय. पार्थ कांजारिया ज्या नावाने प्रसिद्ध, ज्या खेळाडूने हे मैदान गाजवलं, ज्या खेळाडूने 5,000 रुपयाचा तब्बल मानकरी ठरला, तो SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट कडून गेल्या सामन्यात ज्याने 5,000 रुपयांचा पारितोषिक पटकवलं होतं. एक षटकार ज्याच्या बॅट मधून आपण अनुभवला होता, पाहिला होता, तो अनुभवाने नटलेला तो फलंदाज गोलंदाज स्वतः कर्णधार म्हणून ज्याच्याकडे जबाबदारी गेली तो पार्थ कांजारिया यावेळी स्ट्राईकला सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका टोलवायचा मानस, फटका पसतोय, परिणामी चेंडू आणि बॅटचा कोणताही स्पर्श नाही. मेडन चेंडू, 2 चेंडूची संगत अवघा ही समाप्त होते. मैदानावरती 2 चेंडू मेडन टाकण्यात यश हे प्राप्त होते ते तेजस मुंडे याला मैदानावरती. अनिवार्य बॅटिंग 40 पॉवर प्लेचं षटक. यावेळी लोगपच्या दिशेने चेंडूचा प्रवास, जमीन लगतचा फटका, बघता पार्थ कांजारियाचा फटका चौकारासाठी. या चौकाराने SSPM चौकार हा मैदानावरती पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण हे मैदानावरती 4 चेंडूंचा खेळ अवघा समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचारमय केला तर 5 धावा मैदानावरती 31 धावांचा पाठलाग करत असताना एका साईडला पार्थ कांजारिया तर त्याला साथ देण्यासाठी सज्ज आहे तो मैदानावरती सुयश सोनवणे. यावेळी सामन्यातील सामनावीरचा जो हकदार ठरला होता तोच खेळाडू सुयश सोनवणे मैदानावरती पाहायला भेटतोय. ज्या सुयश सोनवणेने 10 चेंडूत 18 धावा, तब्बल 1 विकेट ज्याच्या नावावरती होती या सामन्यात, यापूर्वीच्या सामन्यात
तब्बल सामन्यातील सामनावीर म्हणून ज्याने किताब पटकावला होता तो सुयश सोनवणे यावेळी मैदानावरती सज्ज होतोय खेळण्यासाठी. हलक्या हाताने खेळतो, झेल टिपण्याची नामी संधीला गमावलं जाते मैदानावरती. मित्रांनो, क्षेत्र कोणतेही असो कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही तुमच्याकडे प्रयत्न नाही. यावेळी देखील यश हे प्राप्त करायचं असेल तर मैदानावरती मेहनत कष्ट तुम्हाला करावे लागतील. आतापर्यंत विचारमय जर केला तर सांघिक धाव संख्या ही 6 धावा. यावेळी देखील हलक्या हाताने खेळला जातोय. यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूचा प्रवास, 1 धाव, दुसऱ्या धावेची जोखीम ही घेतली जाते. या 2 धावेने देखील सांघिक धाव संख्येत थोडासा बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. कांजारिया एका साईडला स्वतः कर्णधार म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं मैदानावरती यापूर्वीच्या सामन्यात एक षटकार 5,000 रुपयाचा मॅनेजमेंट कडून हकदार ठरला. तो दुसऱ्या साईडला सुयश सोनवणे नावाचा धडाडीचा खेळाडू मैदानावरती पाहायला भेटतोय. तो मैदानाच्या दिशेने सामन्यातील सामनावीरचा हकदार जो ठरला यापूर्वीच्या सामन्यात तो सुयश सोनवणे ही गोडबोली जोडी मैदानावरती पाहायला भेटते. ते सांघिक धावसंख्येवरती विचारमय केला तर 8 धावा या मैदानावरती 31 धावांचा पाठलाग करत असताना पहिले षटक हे मार्गस्थ मैदानावरती समाप्त होतय. सांघिक धाव संख्येचा विचारमय जर झाला तर 8 धावा, उर्वरित 24 चेंडू विजयासाठी मैदानाच्या दिशेने. विचारमय जर केला तर 23 धावांची ही नितांत आवश्यकता. नावाजलेले पंच मैदानावरती एका साईडला दत्ता गावडे तर त्यांना साथ देत प्रजेश रावले आणि सनी विजय हे नावाजलेले पंचांचा पॅनल आपल्याला पाहायला भेटतोय, अनुभवायला भेटतोय. समालोचन कक्षात आमचे राहुल समालोचन कक्षात अतिशय सुंदर स्कोर काउंटिंग करतायत. तर नावाजलेले कॅमेरामॅनचं विराज यांचं सहर्ष स्वागत. समालोचन कक्षात मराठीचा बुलंद आवाज समीर राणे यांचं मनपूर्वक स्वागत समालोचन कक्षातून. मेडन चेंडूची सांगता समाप्त. दुसरे षटक हे मार्गस्थ. पहिला चेंडूचा खेळ अवघा समाप्त. सांघिक धाव संख्या ही 8 धावा मैदानावरती. यावेळी देखील गोलंदाज थोडासा बदल होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. अक्षत मोगरे. यावेळी देखील अक्षत मोगरेचा दुसरा चेंडू. पंचांचे 2 हात हे समांतर. पंजाब टू हरियाणा म्हणून ज्याला संभवलं गेलं असा चेंडू मैदानावरती टाकला गेला. पंचांचा दंड हा एकेरी धावेचा आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या थोडासा बदल. धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. यावेळी दुसरे षटक हे मार्गस्थ. दुसरा चेंडू हर्षद मोगरचा. यावेळी देखील मैदानावरती एका साईडला पार्थ कांजारिया हा स्ट्राईकला पाहायला भेटतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका. यावेळी देखील सुंदर फटका. मैदानाच्या दिशेने एकेरी धावची जोखीम ही घेतली जाते. मात्र एकेरी धावेने दुहेरी आकड्यात धाव संख्यात बदल होतोय. ती 10 धावा. 2 चेंडूचा खेळ अवघा हा समाप्त होतोय. यावेळी मैदानावरती समीकरण राहतंय 22 चेंडूचं. विजयासाठी 21 धावांची ही नितांत आवश्यकता. 22 चेंडू 21 धावांची ही नितांत आवश्यकता. एका साईडला पार्थ कांजारिया स्वतः कर्णधार, त्याला साथ देतोय सुयश सोनवणे हा नावाचा नामक फलंदाज. तर गोलंदाजी मार्गावरती अक्षत मोगर. तिसरा चेंडू घेऊन सुंदर फटका. यावेळी देखील पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने फटकेबाजी अतिशय सुंदर करत 3 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू दुहेरी धावेसाठी. या 2 धावेत थोडासा बदल धाव संख्येत पाहायला भेटतोय. ती 12 धावा. अक्षत मोगरे यावेळी देखील गोलंदाज पाहायला भेटतोय मैदानावरती, ज्याने अप्रतिम कामगिरी आतापर्यंत केली. 2 चेंडू जर विचारमय मैदानावरती केले तर मैदानाच्या दिशेने 4 धावा ह्या खर्च केल्या. 3 चेंडूचा खेळ समाप्त. चौथा चेंडू. यावेळी देखील हर्षद मोगरेचा पंचांचा इशारा. सोयर चेंडूचा कुठेतरी थोडीशी नजर ही लागते ती गोलंदाजाला अक्षत मोगरे याला. कारण धावांचा जर विचार आता केला तर मैदानावरती ते 13 धावा पाहायला भेटते. 31 धावांचा पाठलाग करायचा या इराद्याने हर्षद मोगरे हा गोलंदाज पाहायला भेटतोय. कुठेतरी धावा रोखायच्या या इराद्याने स्वतः कर्णधार त्याच्यावरती जबाबदारी देतोय. मात्र त्या जबाबदारीला पार पाडायचं, यश हे प्राप्त करायचं या इराद्याने तो गोलंदाजी करत आतापर्यंत सांघिक धाव संख्येचा विचार केला तर 14 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. दुसरं षटक हे मार्गस्थ. मैदानावरती सांघिक धाव संख्या ही 14 धावा. मैदानावरती एका साईडला पार्थ कांजारिया नावाचं वादळ गुणगुणतोय तर दुसऱ्या साईडला त्याला साथ देतोय सुयश सोनवणे नावाचा नामक हा फलंदाज. 5वा चेंडू हर्षद मोगरेचा. सुंदर फटका. यावेळी देखील पॉइंट रिजन मध्ये फटका फासला होता. क्षेत्ररक्षक खाली झेल टिपण्याची नामी संधी. यावेळी जमिनीला देखील झेल हा. हॅलो माईक चेक. हॅलो. जमिनीला झेल हा बलिदान होतोय. पंचांचा इशारा येतोय तो 2 धावेचा.
या 2 धावेने सांघिक धावसंख्या होते ती 16 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील यावेळी देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास एकेरी धावेने देखील 2 षटकांचा अवघा खेळ समाप्त होतोय. मैदानावरती अटीतटीचा सामना. एका साईडला ब्लास्टर संघ विजयाच्या दिशेने पावलं टाकताना तो दुसऱ्या साईडला त्या संघाला रोखायचं या इराद्याने स्ट्रायकर संघ हा मैदानावरती पाहायला भेटतोय. तो क्षेत्ररक्षणामध्ये स्ट्रायकर संघ SSPM स्ट्रायकर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना नामक अशा 30 धावा 31 धावांचं उद्दिष्ट ब्लास्टर संघ हा मैदानावरती पाहायला भेटतोय. SSPM ब्लास्टर संघ मैदानावरती 2 षटकांचा खेळ समाप्त. अवघा सांघिक धावसंख्येचा विचारमय केला तर 17 धावा. यावेळी देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 14 धावांची ही नितांत आवश्यकता. समीर ठोगरे यावेळी देखील सज्ज होतोय तो गोलंदाज तिसरं षटक घेऊन. यावेळी मोठा प्रहार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. वन बाउन्सी महाराष्ट्राच्या बाहेर चौकार. तंगणित चौकार मैदानावरती पाहायला भेटतोय. पार्थ कांजरियाच्या बॅट मधून एक ब्रँडेड चौकार. डीजे धन्यवाद डीजे. बॅडलाईटचं अपील होऊ शकतं हे माहिती आहे. पात कांजारिया स्वतः कर्णधाराला त्यामुळे कुठेतरी हल्ला बोलायचा या इरादाने स्वतः कर्णधार पात कांजाऱ्याच्या बॅट मधून चौकारांचं आतषबाजी ही केली जाते. सांघिक धावसंख्येचा विचारमय केला तर 21 धावा या मैदानावरती पाहायला भेटत आहेत. उर्वरित 17 चेंडूचा खेळ बाकी. 10 धावांची ही नितांत आवश्यकता. एका दुसरा मोठा फटका मारायचा. सामन्याला विजय संपादन करून घ्यायचं या इराद्याने फलंदाजी करत पार्थ कांजारिया हा मैदानावरती एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास थेट पाहायला भेटतोय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होते. यावेळी 16 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची ही नामक अवस्था. मैदानावरती 16 चेंडू 9 धावांची ही नितांत आवश्यकता. सोळा चेंडू 9 धावांची ही नितांत आवश्यकता. एका साईडला समीत ठवरे हा देखील गोलंदाज पाहायला भेटतोय तिसरे चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातला. यावेळी देखील पंचांचा इशारा येणं बहुधा बाकी. पंचांचे 2 हात समांतर. दंड हा एकेरी धावेचा. पंजाब टू हरियाणा म्हणून ज्याला संभवलं गेलं असा चेंडू मैदानावरती तुम्ही टाकला. त्या चेंडूला आम्ही दंड एकेरी धावेचा देईल असं हे प्रजेश रावले पंचांचा इशारा आमच्या थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होते 23 धावा. स्टेप आउट होऊन मोठा फटका. जमी लगतचा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एकेरी धाव. या एकेरी धावेन धावसंख्येत थोडासा अजून बदल होतोय. धावसंख्या विजयाच्या दिशेने पावलं टाकताना पाहायला भेटत आहेत. आतापर्यंत 24 धावा या मैदानावरती पाहायला भेटत आहेत. 3 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. तिसरं षटक हे मार्गस्थ. मैदानावरती सांघिक धावसंख्या ही 24 धावा. एका साईडला समीत ठवरे हा पाहायला भेटतोय तो दुसऱ्या साईडला पार्थ कांजारिया हा स्वतः कर्णधार फलंदाज. यावेळी आडव्या बळीचा मोठा फटका खेळण्याचा मानस. यावेळी चेंडू आणि बॅटचा कोणताही स्पर्श नाही. परिणामी चेंडू मेडन हा ठरवला जातोय. समेत याच्याकडून मैदानाच्या दिशेने 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तिसरं षटक हे मार्गस्थ. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती 24 धावा. धावसंख्या होते ती 24 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. समेत ठवरेच्या बॉलिंग वरती यावेळी स्टेप आउट व्हायचं. मोठा कुठे फटका टोलवायचं या इराद्याने फटकेबाजी करायची. तो पार्थ कांजरेचा यावेळी मैदानावरती एकेरी धाव. आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत अजून बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 25 धावांवरती. अतिशय सुंदर लढत. मोठी लढत म्हटली तर वावगं ठरणार नाही. SSPM स्ट्रायकर संघ एका साईडला प्रथमतः नाणेफेक हरला. फलंदाजी 30 चेंडू 31 धावांचं उद्दिष्ट SSPM राष्ट्र संघासमोर ठेवतोय. त्या उद्दिष्टाला पार करत सांघिक धावसंख्या ही 25 धावा. आडवळीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाल्यानंतर बॅट आणि चेंडूचा कोणताही स्पर्श नाही. परिणामी मैदानावरती तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मेडन. आणि या मेडन चेंडूने 3 षटकांचा खेळ अवघा हा समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 25 धावा. म्हणजे येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 6 धावांची ही नितांत आवश्यकता. चॅलेंजिंग ओव्हर असेल मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं असेल. पंचांचं कोणता डिसिजन येत आहे यावेळी. मेन पंच प्रजेश रावले आमच्याशी
समालोचन कक्षात चॅलेंजिंग ओव्हरचा इशारा हा करतायत. नावाजलेले पंचांची गोड बोली जोडी ही पाहायला भेटते. एका साईडला देखील सनी भिसे पंच नावाजलेले त्यांना साथ देत प्रजेश रावले, तो स्क्वेअर लेग पंच म्हणून ज्यांच्याकडे बघितलं गेलं, ते बटलर म्हणून, तो दत्ता गावडे म्हणून ज्यांची प्रसिद्ध आहे, पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर सिंधुदुर्गात ज्यांची ख्याती आहे, क्रिकेटमध्ये ज्यांना इतिहास ज्यांनी रचवलेला आहे, अनेक क्रिकेटच्या मैदानावरती ज्यांनी अधिराज्य गोलंदाजीवरती गाजवलेलं आहे, असे आमचे लाडके गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं गेले, ते स्क्वेअर लेग पंच दत्ता गावडे हे मैदानावरती पाहायला भेटत आहेत. नावाजलेले हे पंच मैदानावरती दत्ता गावडे सर न स्क्वेअर लेग पंच, तर मेन पंचांच्या भूमिकेत प्रजेश रावले, त्यांना सहाय्यक पंच हे मैदानावरती पाहायला भेटत आहेत. ते सनी भिसे सर नावाजलेली गोडबोली जोडी पंचांची मैदानावरती पाहायला भेटते. उर्वरित मैदानावरती 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अल्टीपल्टीचा अटेम्प्ट करायचा, तो पाच कांजरियाचा इशारा. मात्र पाच कांजरिया हा मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना मात्र एक हाती किल्ला विजय संपादन करून घेण्याचा प्रयत्न असेल, कारण स्वतः कर्णधार म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलंय मोठा फटका टोलवायचा. यावेळी देखील पुन्हा एकदा मेडन चेंडू 10 चेंडू 6 धावांची आवश्यकता ही मैदानावरती. जर पाच कांजरियाने 10 रन्सच्या आत जर रन्स काढले तर 6 धावा तर विजय संपादन करू शकतो. परंतु मैदानावरती जर राहुल सर मैदानाच्या दिशेने 5 धावा काढल्या तर मायनस मध्ये संघ जाऊ शकतो. पाहणं औत्सुक्याचं असेल नक्की मैदानावरती काय घडतंय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवे, जेल टीमची नामे संधी, ऐंद मोक्याच्या क्षणी जेल सुटतोय पार्थ कांजारियाचा मैदानावरती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय मैदानाच्या दिशेने, रनआउटची नामी संधी आणि खराब थ्रो. अजून एक मैदानावरती जिथे एक धाव होती तिथे दुहेरी धावा, आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्येत थोडासा बदल हा मैदानावर पाहायला भेटतोय. धावसंख्या पोहोचते 27 धावा. चौथा चेंडू यावेळी देखील डीप स्क्वेअरच्या दिशेने चेंडूचा प्रवास मैदानावरती पाहायला भेटतोय. एकेरी धाव दुहेरी धावेचं रूपांतर, या 2 धावेने सांघिक धावसंख्या 29 धावा या मैदानावरती पाहायला भेटत आहेत. धावसंख्या होते मैदानाच्या दिशेने ते 29 धावा. 2 धावांची नितांत आवश्यकता मैदानावरती. अटीतटीचा सामना, रनआउटची नामी संधी, पंचांचा इशारा, बहुधा रनआउट, विकेट. पहिला हादरा हा मैदानावरती पोहोचतोय, तो सुयश सोनवणेला डगआउटच्या दिशेने जावं लागतंय, माघारी परतावं लागतंय. यावेळी देखील मैदानाच्या बाहेर तो सुयश सोनवणेला धावसंख्या स्थिरावते ती 29 धावा. 31 धावांचा पाठलाग करत असताना थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. यानंतर व्यासपीठावरती थोड्याच वेळात हा सामना संपला की सन्माननीय तेजस नलवडे सर, गौरव शेट्टे, दत्ता गावडे सर, पंकज मोडक सर आणि त्याचप्रमाणे पंच यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आणि व्यासपीठावरती आज खास दिवस आहे, ते सन्माननीय वैभव परब सरांचा वाढदिवस. आपण वाढदिवस साजरा करूया. व्यासपीठावरती विनंती असेल सामना संपला की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते त्यांना गुलाबपुष्प देऊन आपण वाढदिवस साजरा करायचा आहे. मैदानावरती पंचांचे 2 हात समांतर, टाईट आहे ज्याला म्हटलं गेलं 50-50चा सामना हा मैदानावरती पाहायला भेटतोय. 30 धावा, एकेरी धावेची आवश्यकता मैदानाच्या दिशेने. एक मोठी लढत आपण पाहिली होती, अनुभवली होती मैदानावरती. एका साईडला असं वाटलेलं की अटीतटीच्या सामन्यात स्ट्रायकर संघ विजय संपादन करतोय की काय, मात्र एसएसबीएम ब्लास्टर्स संघाने विजय संपादन हा मैदानावरती करताना पाहायला भेटतोय. दोन्ही संघांचे आभार व्यक्त करूया. मैदानाच्या दिशेने सामना विजय संपादन करतो की काय हे बघणं गरजेचं असेल, कारण एका साईडला विचारमय जर केला तर मैदानाच्या दिशेने अटीतटीचा सामना असेल. कारण बऱ्याच जणांना माहिती नसेल, कारण 31 धावा ह्या मैदानावरती झाल्या आहेत, परंतु चॅलेंजिंग ओव्हर असल्यामुळे मायनस होतील धावा संख्या 29 धावा. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. माफ करा, 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 31 धावांची आवश्यकता आहे, 6 चेंडू 2 धावांची गरज. पंच 6 चेंडू 2 धावांची गरज. 3 धावा मायनस होत आहेत. चॅलेंजिंग ओव्हर होती, 7 धावा झाल्या आहेत. या षटकात 7 धावा आल्या आहेत. नाही,
2 धावांची गरज, 6 चेंडू 2 धावांची गरज. चॅलेंजिंग ओव्हर होती, नोंद घ्या. चॅलेंजिंग ओव्हर होती. सहा चेंडू मैदानावरती 2 धावांची आवश्यकता. चौथं षटक हे चॅलेंजिंग ओव्हर होतं मैदानावरती. ज्या ओव्हर मध्ये 7 धावा आल्या, 3 धावा या मायनस केल्या गेल्या, तर मैदानावरती विचारमय केला. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. अंतिम षटक मैदानावरती. त्यावेळी सुंदर फटका, बराच वेळ चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली, एकेरी धाव ही घेतली जाते. दुहेरी धावेची जोखीम, रनआउटची नामी संधी, पंचांकडे जोरदार अपील. यावेळी देखील रनआउटच्या रूपामध्ये माघारी परतावं लागतंय ते फलंदाजाला, प्रथमेश ओटेला. 5 चेंडू एकेरी धावेची आवश्यकता येऊन टिपलेला हा सामना. एका साईडला स्ट्रायकर संघ पाहायला भेटतोय, तो दुसऱ्या साईडला SSPM ब्लास्टर संघ हा मैदानावरती पाहायला भेटतोय. अनुभवाने नटलेले दोनही संघ, अटीतटीचा सामना. 5 चेंडू एकेरी धावेची आवश्यकता. त्यावेळी सुंदर चेंडू मेडन टाकण्याचा पराक्रम गोलंदाजाकडून केला जातोय, ज्याचं नाव हर्ष. या हर्षला मात्र चमत्कार करावा लागेल, कारण येणाऱ्या जर विचारमय जर केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी, आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये अप्रतिम चेंडू जर टाकले, गोलंदाजी मात्र सुंदर केली, तर निश्चित स्वरूपाने सामना हाच बरोबरीत सुटू शकतो. यावेळी क्लीन बोर्ड मैदानावरती, पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठून झाली चोरी, असं काही समीकरण हे मैदानावरती पाहायला भेटतंय. मुद्रा मोठा हादरा हा मैदानावरती बसतोय. तो मैदानाच्या दिशेने पार्थ कांजारियाला धावसंख्या स्थिरावते 30 धावा. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज येतोय पार्थ कांजरियाची जागा घेण्यासाठी. तो वैभव नावाचा नामक फलंदाज हा वळणी लावतोय. यावेळी 3 चेंडूचा खेळ बाकी, एकेरी धावेची आवश्यकता. एका साईडला हर्ष नावाचा वादळ गोलंदाज गुणगुणतोय, मेडन चेंडू टाकण्याचा पराक्रम हा पाहायला भेटतोय. यावेळी देखील मेडन चेंडू, अटीतटीचा सामना. असं वाटलेला हा सामना एकतर्फी होतोय की काय, ब्लास्टर संघ मैदानावरती विजय संपादन करतोय की काय. मात्र जर तरला महत्व नसतं, जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावरती होत नाही तोपर्यंत भागीत करणं हेच चुकीचं आहे. 2 चेंडू 1 धाव. खराब चेंडू की काय बघणं औत्सुक्याचं असेल. पंचांचा इशारा सोयर चेंडूचा. यावेळी देखील सोयर चेंडूने विजय संपादन करतोय SSPM ब्लास्टर संघ. मात्र SSPM स्ट्रायकर संघ आपण सुद्धा सुंदर कामगिरी केली. या स्पर्धेच्या दरम्यान अतिशय सुंदर रंगतदार सामना मैदानावरती झाला. ब्लास्टर संघ विजय संपादन करतोय. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल मध्ये आजच्या दिवसामध्ये समालोचनाची संधी मिळाली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, मॅनेजमेंटचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेवढे मेडिकल कॉलेजचे जेवढे स्टुडंट आहेत त्यांनी नोंद घ्या. आपण त्वरित गेटच्या आतमध्ये जायचं आहे. आजूबाजूला कुठेही थांबता का म्हणे, नोंद घ्या. मेडिकल कॉलेजचे जे स्टुडंट आहेत त्यांना विनंती आहे, आपण गेटच्या बाहेर कोणी थांबायचं नाही आहे. सामन्यातील सामनावीर सुयश सोनावणे. 6 चेंडू 6 धावा, 2 ओव्हर 8 धावा, 3 विकेट, ज्याने सुंदर कामगिरी केली. पॉवर प्ले मध्ये सुयश सोनावणे मॅन ऑफ द मॅच हिरो. वेलकम सुयश. सर्व पंचांना विनंती, आपण व्यासपीठाच्या समोर या. सनी भिसे सर, ब्रजेश रावले, दत्ता गावडे सर, सर्वांना विनंती आपण या ठिकाणी या. त्याचप्रमाणे सर्व जेवढे स्टुडंट होते सर्वांना विनंती, सर्वांनी आतमध्ये जायचं आहे, कोणीही बाहेर थांबायचं नाही आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. दोन्ही संघ आपण लक्ष द्या. उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. वैभव परब सर विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं हे किताब दिलं जाईल आणि त्याचप्रमाणे
सामन्यातील सामनावीर ज्याने सुंदर कामगिरी केली सुयश सोनवणे. पंकज सर प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आपण यावं. आपल्या शुभ हस्ते सुयश सोनवणे सामन्यातील सामनावीर ज्यांनी सुंदर कामगिरी केली. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुयश सोनवणे अप्रतिम कामगिरी. 6 चेंडू 6 धावा, तब्बल 3 विकेट, 2 षटकामध्ये 8 धावा खर्च करत सामन्यातील सामनावीरचा किताब ज्याने विजय प्राप्त केला. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून खास आकर्षक टी शर्ट, खास आकर्षक चषक, ट्रॉफी. अंतिम सामना आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यात ज्याने कामगिरी सुंदर केली सुयश सोनवणे मॅन ऑफ द मॅच. खास आकर्षक टी शर्ट मॅनेजमेंट कडून, खास आकर्षक चषक, ट्रॉफी. सन्माननीय वैभव परब सर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केले जात आहे. SSPM मेडिकल कॉलेजच्या वतीने, लाईफ टाइम हॉस्पिटलच्या वतीने बक्षिसांची खैरात, मॅनेजमेंटच्या वतीने ही बक्षिसांची खैरात. बक्षीसदातांचे आभार. आजच्या दिवसासाठी इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.